वाराणसीमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। कोर्ट परिसरामध्ये वकिलांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली। 3 दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक मिथिलेश प्रजापती यांनी एका वकिलाला मारहाण केली होती आणि त्याच रागातून वकिलांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे। या मारहाणीमध्ये पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 10 नामांकित आणि 50 अज्ञात वकिलांविरुद्ध FIR दाखल केलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून या घटनेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। पूर्ववैमनस्य आणि जुन्या रागातूनच सुडापोटी झुंडीने होणारे हल्ले या अशा पद्धतीच्या घटना वारंवार आपल्या कानावर येत असतात। ग्रेटर नोएडामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे। ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये 10 ते 12 जणांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला। या टोळक्याने या तरुणाचा गळा आवळून खून करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर नागरिकांच्या मध्यस्थीमुळे तरुणाचे प्राण वाचले आणि सिनेमात घडतं तसंच इथे घडलं। सर्व काही घडून गेलं, मारहाण करणारे पसार झाले आणि त्यानंतर पोलिसांची एंट्री झाली। आता पोलीस आरोपींच्या मागावर आहेत। पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले की त्यांना काय शांत करण्यासाठी काहीतरी खाऊ हवाच असतो। त्यासाठी काही वेळा चोरी सुद्धा करण्याची पाळी येते। इंग्लंडच्या पीटरबरो या शहरामध्ये एका चोरट्यानं मांसाच्या स्टिक्स चोरल्या। तो मोबिलिटी स्कूटरसह मॉलमध्ये आला आणि या स्टिक्स चोरून पळून गेला। आता त्यानं ही चोरी भुकेपोटी केली असं म्हणता येणार नाही, कारण तो अशी चोरी वेगवेगळ्या मॉलमध्ये वारंवार करतच असतो असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्याला कष्ट न करता चोऱ्या करून पोट भरण्याची सवयच लागल्याचं दिसतंय। आता पोलीस त्याला अद्दल घडवून ही सवय कशी मोडतात हे पाहावं लागेल। व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, पण लंडनमध्ये एडवर्ड स्मिथनं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पत्नी लिसा स्मिथची हत्या केली। हत्येनंतर एडवर्ड स्मिथ तिथून पळून जातानाची ही दृश्य आपण बघतोय। केंटमधील एका पब बाहेर त्यानं पत्नीची हत्या केली। पळून जाण्याच्या प्रयत्नात एडवर्ड स्मिथनं आणखी एक गुन्हा करण्याची तयारी केलेली होती। जाता जाता त्यानं एका कबाब दुकानदारावर बंदूक रोखली, मात्र ऐनवेळी बंदूक अडकल्यामुळे दुकानदाराचा जीव वाचला। नव्यानं समोर आलेल्या या माहितीमुळे एडवर्ड स्मिथच्या क्रूरतेची आणखी एक बाजू समोर आली।